नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। नवरात्र विशेष भागामध्ये आज आपण घेणार आहोत औंधच्या यमाई देवीचं दर्शन। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर व्हिडिओच्या खालील लाल बटन जे सबस्क्राइबरचं आहे ते दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। औंध खटाव तालुक्यातील एक धार्मिक क्षेत्रात नावाजलेलं गाव। हे जे समोर तळं पाहताय, त्या तळ्यामध्ये हातपाय धुवून इथून पुढच्या सर्व मंदिरांचं औंधमधल्या दर्शन घेण्याची प्रथा आहे। तळ्याच्या बाजूलाच मोकळाई मातेचं मंदिर आहे, जे मंदिर यमाई देवीचाच अवतार असल्याचं सांगितलं जातं। जेव्हा औंधासुराचा वध करून देवी रक्ताने भरली होती, तेव्हा या तळ्यामध्ये ती त्या रक्त साफ करून मोकळी झाली, म्हणून तिचंच एक मोकळाई देवी म्हणून रूप या तळ्याच्या बाजूला आहे। त्या मंदिराचं दर्शन घेऊन पुढे गावठाणातल्या मुख्य यमाई देवीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे। अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, आई अंबेचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो। भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी बेल फूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली, माझी माऊली। अग दुर्गे अग चंडे तू महारुद्र अवतारी, सुरमर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी आदिशक्ती। मोकळाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर आमची स्वारी निघाली ती यमाई देवीच्या मुख्य मंदिराकडे। तेथील गावकऱ्यांकडून आम्ही थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, या गावाबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला। दोन आहे तिथे, एक पहाटे वाजवतोय आणि संध्याकाळी 3 तासांचा एक वाजवतो। म्हणजे एक हा एक आणि तो एक। गावाची वेळ टायमिंग काढायची नगरखाना पहाटे वाजले उठायची माणसं, ती देवीची काय असेल ती लोक रानात बिनात जाण्याचं। थोडं गावाचं नाव आहे औंध, हे नाव गाव आहे। हा औंधासूर आहे। हे जर युद्ध करायचं शंकरानं वरदान दिलं त्याला अमरचा पहिला औंध हे गाव आहे। औंधासूर एक राक्षस होता, त्याच्यापासून पुनर्जन्म व्हायचा। रक्त पडलं, युद्ध केला तरी ती देवांना ऐकत नव्हता। पूर्वीपासून हा औंधेश्वर नगरीतला हे अरण्य दंडस्थान होतं। हे सीतेचं रामाचं ती यमाई, त्यानं यमाईनं रामाचं सीतेचं रूप घेतलं। त्यानंतर सीतेचं रूप घेतल्यानंतर राम ओळखतो तू यमाई आहे, नंतर ती यमाईची पुन्हा रेणुका होती। औंधासूरला युद्ध करायचं असतं, मग रेणुका म्हणते मग युद्ध कर मायवर। मग ते युद्ध केल्यानंतर औंधासूर हरतो, मग तिची रेणुकाची यमाई झाली आणि त्याच्या आधी त्यानं शरण मारलं तू माझ्या समोर पाहिजे, म्हणून त्या औंधासूरच्या म्हणून तिकडे फिरवा कॅमेरा रेणुका तिच्यासमोर खाली घ्यायचं मंदिर दिसते देवीचं संपूर्ण। गावठाणातील गावकऱ्यांना भेटल्यानंतर आम्हाला असं कळलं की मुख्य मंदिराच्या बाहेरच्या बाजूस 2 नगारखाने होते, आहेत अजूनही, आणि त्या नगारखान्यामुळे गावातील लोकांना वेळेचं कसं नियोजन करावं ह्याची माहिती पहिली राज दरबारातर्फे मिळायची। हा जो वरती पाहताय तुम्ही, हे ते एक नगरखाना आहे मुख्य दरवाजाच्या पुढे, आणि मागे तुम्ही एक पाहिला तो एक दुसरा नगरखाना आहे एकाच लाईनमध्ये। आता हे प्रवेश करतोय आपण आतल्या मुख्य गावठाणातल्या मंदिराच्या आवारात। पटांगण आहे, इथे अशा मोठमोठ्या 5 दीपमाळा आहेत। अग अंबे
जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी बेलफूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली माझी माऊली अग दुर्गे अग चंडे तू महारुद्र अवतारी सुरमर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. आतमध्ये गेल्यानंतर असं एक मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच एक भुयारी रस्ता आहे आतमध्ये जायला. अनेक जण सांगतात की तिथे शिवलिंग आहे. देवी ही पार्वतीचा अवतार असल्यामुळे शिवलिंगाचं स्थान तिथे आहे आणि हे व्हेंटिलेशनसाठी खिडकी ठेवली असावी असा एक अंदाज आत्ताच्या गावकऱ्यांचा आहे. माझी माऊली यमाई देवीच्या मंदिराच्या बाजूलाच राजवाडा आणि मंदिराच्या मधल्या बाजूला बाहेर शिवलिंगाचं एक मंदिर आहे. त्या शिवलिंगाचंही दर्शन आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घडवत आहोत. औंधमधल्या गावठाणातील मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊयात घाट माथ्यावरती म्हणजे डोंगरावरती असलेल्या मुख्य शक्तिपीठाकडे यमाई देवीचं दर्शन घ्यायला. अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी बेलफूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली माझी माऊली
नारद चंडे तू महारुद्र अवतारी सुरमर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी आदिशक्ती आदिकाई साऱ्या दैत्यांचा बाधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली शिवशक्ती दुर्गा तू माझ्या भक्तांना पावतो संकट मोक्षक तू साऱ्या जगाचा उद्धार करतो माझी माऊली माझी माऊली अंबेचा उदो माझ्या मौली